त्यांनी काय सहन केले हे मलाच माहिती आहे. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. म्हणजे मी नाही समजले. मला वही हवी आहे सासूबाईंची. हा, बघायला हवी. इथेच कुठेतरी असेल, शोधायला हवी. सापडली. हीच आहे ती वही. अगं केवढ्या मोठ्यानं ओरडतेस? घाबरलो ना मी. कुठलाच आशू? मला स्वप्नात दिसणारा हा तोच आहे बघा. चला, म्हणजे तोही सापडला आता. हो ना. आता पुढे पाणी हवंय तुला? ओ शेट, काय चाललं? टायर पंक्चर. सावलीचा, संस्काराचा, सालसतेचा, सभ्यतेचा, समजावण्याचा, समजून घेण्याचा, सन्मानाचा, सणांचा, सुवासिनीचा, सासरचा, सोयऱ्यांचा, माझ्या घरात माप ओलांडून येणाऱ्या सुनेचा आणि सासूचा. सन्मानाचा, समजून घेण्याचा, माझ्या इच्छांचा आदर नाही. मी ठरवलं ना तर फेकून देईन तुला आत्ता. तुला उत्तर हवी होती ना, मग ती मिळाल्यावर पळतेस का अशी? जा, आता तुला समजावणार नाही, समजून घेणार नाही. जा. आशू, आशू, काय झालं आशू? आशू, काय झालं? कार्तिक, तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल. हे बघ, आपण मानसोपचार तज्ञाकडे लगेच जाऊ. तरीही तुम्हाला लग्न करावं लागेल. काय बोलतेस तू? आपला प्रेमविवाह झालाय. माहित आहे मला. 4 वर्ष झाली. आणि तरी तू असं म्हणतेस की मी दुसरं लग्न करावं? हो. हो काय अश्विनी? आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मी फक्त तुझ्याकडे बघू शकतो आणि दुसऱ्या कोणाकडेही नाही. मला तू हवी आहेस अश्विनी, आयुष्यभर. नाही मूल झालं तरी चालेल. हे बघ अश्विनी, मी वास्तवात जगतो. मीही.
पण दुसऱ्यांच्या इच्छांना पायदळी तुडवून वास्तवातच काय, तर स्वप्नात सुद्धा मी जगू शकत नाही. नाही, निदान या क्षणी तरी नाही. म्हणजे तू दादांबद्दल बोलतेस? दादांनी स्वतः कबूल केलंय ते चुकलेत. आज त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलंय. नाही, दादांबद्दल नाही. आईंसाठी, त्यांनी लिहिलेल्या इच्छेंसाठी, त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल. ते शक्य नाहीये. माझं प्रेम, समाज. अगं दादा, तेही हेच म्हणतील. मी बोलेन त्यांच्याशी वहीतल्या इच्छेंबद्दल. दादा, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. काय बोलणार आम्ही? आधीच तुम्ही प्रेमविवाह केला, आम्ही काही बोललो नाही. म्हटलं नवीन पिढी आहे, नवीन विचार आहेत. आता कार्तिकचं दुसरं लग्न, हे दुसरं लग्न म्हणजे अविचार आहे. काय बोलणार आम्ही? दादा, तुम्हीच मला स्वप्नांचा शोध घ्यायला सांगितला होता ना. शंका आली म्हणून आम्ही सानेबाईंना भेटायला गेलो. आणि स्वप्नात दिसणारी म्हातारीबाई म्हणजे सानेबाई होत्या याची खात्री पटली. स्वप्नात दिसणारं स अक्षर सासूबाईंनी लिहून ठेवलेलं या वहीतलंच. आपल्या मुलाचं लग्न आपण बांधलेल्या घरात, त्याच्या अंगणात व्हावं. आपल्या सुनेनं आपण बांधलेल्या घरात मापटं ओलांडून प्रवेश करावा, हीच सासूबाईंची इच्छा होती. पण असं झालं नाही, कारण आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आणि नवीन घरात राहायला गेलो. अजूनही मला जुन्या घराच्या अंगणात प्रणय करणाऱ्या जोडप्याचे हातपाय दिसतात. दादा, याचाच अर्थ कार्तिकचं लग्न होणं अपेक्षित नाही का? दादा, तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलत, पण सासूबाईंनी नाही. आणा ती वही इकडे. पुढं काय करायचं ठरवलंय? दादा, पत्नीलाच पतीच्या दुसऱ्या लग्नासाठी पुढाकार घ्यावा लागणं खूप दुर्दैव आहे हो. पण या लग्नामुळे जर सासूबाईंना बरं वाटणार असेल, त्या घरात सगळं सुरळीत होणार असेल, तर मान्य आहे मला हे लग्न. खरंच खूप त्रास होणार आहे हो, पण ह्या घराच्या सुखाचा आनंद त्यापेक्षा खूप जास्त आहे हो. एकदा लग्न लागलं की मी लग्न मंडपातून निघून जाईन. लग्नाच्या दिवशी लग्न मंडपामध्ये कुठेही तुम्ही दिसणार नाही असं होणार असेल तर ह्या लग्नाला आमचा विरोध आहे. दादा, सुनबाई, या लग्नाचा त्रास तुम्हा दोघांपेक्षा आम्हाला जास्त होणार आहे. एखाद्या अडगळीत पडलेल्या बाहुलीसारखं लग्नाच्या मंडपात कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही दिसणार नाही, बघवणार आम्हाला. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? ठीक आहे. दादासाहेब, असं कसं? नवीन सुनेला नाव तरी घ्या सांगा. सुनबाई, नाव घ्या, लोकांना चेहरा दाखवा आणि मापटं ओलांडून आत या. सासूबाईंच्या अंगणात सनईची धून, सासूबाईंच्या अंगणात सनईची धून. कार्तिकरावांचं नाव घेते मी, जयंतरावांची सून. ह्या तर अश्विनीताई. आशू, पण तुम्हाला हे सांगितलं का नाहीस? नाही सांगितलं. का नाही सांगितलंस? दादांनीच मला तुम्हाला सांगू नको असं सांगितलं होतं. रडताय कशाला? काय चुकीचं बोललो का आम्ही? सुनबाई, तुम्ही मंडपात कोपऱ्यात उभं राहिल्यानंतर कार्तिकच्या शेजारी कोण बसणार? दादा, कार्तिकचं लग्न जुन्या घरामध्ये व्हावं, नव्या सुनेनं जुन्या घरामध्ये मापटं ओलांडून यावं, ही यमुनेची इच्छा असू शकते. पण त्यासाठी तिनं कार्तिकचा दुसरा विवाह करावा असं कुठं म्हटलंय यात? या उलट कार्तिकचा आणि तुमचा जर पुनर्विवाह झाला तरी सुद्धा यमुनेच्या तिनं लिहिलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. काय बरोबर आहे ना?
मी कार्तिकला सांगते. अजिबात नाही. ती उगाचच काळजी करत असतील हो. काही होत नाही. जरा गंमतच करूया आपण त्याची. त्याला काय सांगायचं ना ते मी सांगेन. थोडासा आनंद आम्हालाही घेऊ द्या. अच्छा, म्हणजे मी लग्नभर धुसफुसत होतो आणि याचा आनंद दादानी लुटला. त्यांनी एकट्यांनीच नाही, मीही. काय आहे आशू, किती वाईट आहे हे. रागावला राजा. गंमत केली ना. किती घाम आलाय तुला. आपण बाहेर झोपूया अंगणात. पण हळू, दादा जागे होतील. नाही रडायचं नाही, रडायचं नाही. ओ हो हो, काय झालं, काय झालं तुला. काय झालं? आणा माझ्याकडे, मी 2 मिनिटात गप्प करतो. ये ये आ आ आ आ आले ले 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 ले. कशापायी रडतो? काय झालं? काय झालं? कशापायी रडतोय? काय माहिती. काय झालं? का रडतोय रे? तुझ्याकडे आहे का तो? अरे तुला बघून मोठी माणसं सुद्धा रडतील. ते तर बाळ आहे. नाही ते, आणि इकडे कशाला काढलं पाळण्यात ना. नाही ते आपलं. या 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 काय काय झालं बाबा तुला. कोण राजा? हो हो हो, हा 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 का हा. नाही रडू नको, रडू नको. रडायचं नाही. ओ ओ, पाळण्यात ठेव, पाळण्यात. हले काय कुठे होता तुम्ही इतका वेळ? काय झालंय माझ्या रडायचं बाळाला? थांबत नाही तो. काय झालंय? का रडतंय माझं काही बाळ? दुखत नसेल ना पण? कोण काय झालंय बाबूला माझ्या? हा, कोण आहे मी माझ्या डॉक्टरला बाळाला? बोलवतो. कोण कोण काय बोललं? कोणी दृष्ट लावली माझ्या बाळाला? हा हा मी जरा जाऊन येतो. मी पण येतो दादा. इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. काळजी करू नका, तुमच्यावरती गेलंय ते. तुम्ही लहान होतात तेव्हा असेच रडत होतात. ही अंगाई सुनबाईला कोणी शिकवली? कदाचित आईनच. रे
आकाशात उभे दूर खोळंबून उन्हा आकाशात उभे दूर खोळंबून उन्हा कुशीतून रातीच्या या घे जरा निजून चिमुकल्या स्वप्नापरी चिमुकल्या स्वप्नापरी इवली काया विसावल्या जीवांवर आभाळाची माया उगवली चंद्रकोर उगवली चंद्रकोर कार्तिक ए कार्तिक बाळा उठ ना ए राजा असे किती दिवस ठेवणार मला या जुन्या घरात चल घेऊन चल तू बांधलेल्या नवीन घरात कार्तिक चल घेऊन चल मला चल ना असं किती दिवस ठेवणार मला या जुन्या घरात घेऊन चल तू बांधलेल्या नवीन घरात काय झालं ती आली होती स्वप्नात. कोण आई. काय म्हणत होत्या मला नवीन घरात घेऊन चल. अरे आईचा बरे बाबांचा सरे कोणाचा सासूचा सासूचा अरे आईचा बरे बाबांचा सरे कोणाचा सासूचा सासूचा उठ बेबी असे गाळू नको हात पाय लढल्या विना हाती काही येत नाही उठ बेबी असे गाळू नको हात पाय लढल्या विना हाती काही येत नाही चूल आणि मूल यात अडकू नको कपाळ फुटेल असे धडकू नको